तर महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये सध्या संगीत मानापमान सुरू असल्याचं दिसतंय। सामाजिक न्याय मंत्रालयामध्ये याची ठिणगी उडाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात विभागीय बैठकीवरून वादाला तोंड फुटलंय। माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती। या बैठकीवर नाराजी व्यक्त करत संजय शिरसाटांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवलं आणि आपल्या अध्यक्षतेखालीच बैठका घ्याव्यात अशा सूचना केल्या। त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच काम सुरू असल्याचं मिसाळांनी पत्र लिहित उत्तर दिलंय। दरम्यान आपल्यात काहीच वाद नसल्याचं शिरसाट यांनी माझा कट्टा कार्यक्रमात सांगितलंय। दुसरीकडे मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याचं समजतंय। तर विभागाच्या बैठकांवरून पाठवलेल्या पत्रावर मंत्री संजय शिरसाटांनी माझा कट्टा कार्यक्रमामध्ये स्पष्टीकरण दिलंय। सहकारी म्हणून माधुरी मिसाळ यांना सूचना केली असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। पाहूया माझा कट्टा कार्यक्रमामध्ये शिरसाटांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। मी माझ्या राज्यमंत्र्यांना माझे त्यांचे चांगले संबंध आहेत। मिसाळताई माझ्याबरोबर 4 टर्म माझ्याबरोबर आहेत। मी त्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग घेताना एखादा जर तुम्हाला निर्णय घ्यावासा वाटला तर तो मंजुरी पुन्हा मंत्र्याकडे येण्यापेक्षा मला तुम्ही सांगा, मी आपण बैठक अरेंज करत जाऊ, त्यात निर्णय घेऊ। तुम्हाला जे काही वाटत तुम्ही घेऊ नका, आपण घेऊ। तसं आपण म्हणजे तसं अखेरला ते कॅबिनेट मंत्र्याकडे फाईल जाते, कॅबिनेट मंत्र्याची फाईल सीएम कडे जाते, हे प्रोसेसचा भाग आहे। म्हणून मला त्यांना दुखवणं किंवा त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या अधिकारावर काही गदा आणणं हा आमचा विषय नव्हताच, पण ती बातमी चालली गेली। आता शिरसाटांनी त्यांना पत्र लिहिलं ना, आता लिहिलं ना, तर पण ते आमचा इंटरनल आम्ही एकमेकाला सहकार्य करायचं नाही का? अच्छा, तुम्ही पत्र लिहिता मग काय करायचं आताच्या जमान्यामध्ये? असं तुम्हाला भेटून सांगू बोलू नाही शकत की अरे आपण ताई आपण एकत्र बसून प्रत्येकाला आपापला वेळ असतो, टाइम असतो, कोण कोणत्या